नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मोरबाळे सर आपल्या ग्रामर ए टू झेड चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मधील पहिल्या युनिटमध्ये पहिलीच कविता आहे अ टीनेजर्स प्रेयर. ही कविता जे मोर्स या कवीनं लिहिलेली आहे. या कवितेमध्ये एक टीनेजर म्हणजेच काय, तर 13 ते 19 13 to 19 या वयोगटामधील जी मुलं मुली असतात त्यांना टीनेजर म्हटलं जातं. तर अशाच एका टीनेजर मुलाची किंवा मुलीची इथे एक प्रार्थना आपल्याला सांगितलेली आहे. प्रेयर म्हणजे प्रार्थना. तर जनरली आपण प्रार्थना कधी करतो? ज्यावेळी आपण संकटात असतो. देव आपल्याला कधी आठवतोय? संकटकाळी. संकटात असतो तेव्हा आपल्याला देव आठवत असते, त्यावेळी आपण देवाला प्रार्थना करतो. विशेषतः पहा, तुम्हाला जेव्हा परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा म्हणजे अतिशय एक टेन्शनचं काम किंवा एक संकट तुम्ही मानत असता. आणि मग त्यातल्या त्यात इंग्रजी, मॅथ्स किंवा सायन्स हे विषय तर तुम्हाला अतिशय अवघड वाटणारे विषय, आणि या विषयाचे पेपर सोपे जावेत यासाठी तुम्ही सुद्धा देवाला परीक्षेला जाण्यापूर्वी प्रार्थना करत असता. त्याच्यामध्ये आपला स्वार्थ असतो. पण इथं मात्र जी काही वेगळ्या प्रकारची प्रार्थना आपल्याला इथं दिलेली आहे. तर पहा, यामध्ये एक टीनेजर किंवा कवी आपण म्हणू, ते आपल्याला काय सांगतोय पहा. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. पहा, प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येत असतो. पहा, दिवस उजाडला, सूर्य उगवला की नवीन सुरुवात असते, बरोबर. डिसिजन्स आय मस्ट मेक. आणि त्यामुळं पहा, कवी किंवा ते टीनेजर म्हणते की माझे निर्णय मलाच घ्यावे लागणार आहे. तर असं कोणता निर्णय घ्यायचा आहे? बघा, महत्वाचे निर्णय ज्यावेळी घ्यायचे असतात तेव्हा आपण बऱ्याचदा आपले आई वडील, बरोबर, आपले शिक्षक, आपल्यापेक्षा मोठे अनुभवी लोक, त्यांची आपण काय करत असतो? सल्ला घेत असतो, बरोबर. त्यातून मग आपण निर्णय घेत असतो. तसं ही मुलगी काय म्हणते की म्हणजेच माझे निर्णय मलाच घ्यावे लागतील. बरं, आता कशाचा निर्णय घ्यायचा आहे? तर आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. की जो रस्ता, जीवन मार्ग तिला निवडायचा आहे. पहा, प्रत्येकाचे जीवन मार्ग वेगळे असतात, बरोबर. आता 10वी नंतर तुम्हाला वेगवेगळ्या वाटा आहेत, वेगवेगळ्या दिशा आहेत, बरोबर. उदाहरणार्थ, काही जणांना जे सायन्सला जायचं असेल, इंजिनिअरिंग, मेडिकल, डॉक्टर बनायचं असेल, काही जणांना डिप्लोमा करायचा असतो, काही जणांना आर्ट्समध्ये जायचं असतं, कॉमर्सला जायचं असतं, काही जणांना हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करायचा असतो. अशा बऱ्याच वेगळ्या वाटा आपल्यासमोर असणार आहेत. म्हणून तर तुम्हाला या ठिकाणी ही कविता घालण्यात आलेली आहे, की निर्णय घ्यायचे जे आहेत ते व्यवस्थित घेतले पाहिजेत. एक निर्णय जरी चुकला तर आपल्या आयुष्याची म्हणजेच वाताहत होऊ शकते, आयुष्य आपलं बर्बाद होऊ शकतं. त्यामुळे निर्णय फार महत्त्वाचे असतात. आता कोणता निर्णय घ्यायचा आहे? आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. तर पहा, ती मुलगी म्हणते की मला असा रस्ता निवडायचा आहे, पहा, जो माझा जीवन मार्ग चांगल्या प्रकारचा करू शकेल, माझं जीवन अतिशय चांगलं घडवू शकेल, अशा प्रकारचा जीवन मार्ग मला निवडायचा आहे. आता तिच्या समोर 2 रस्ते आहेत. काय आहेत? 2 रस्ते. एकच रस्ता असेल तर आपल्याला काय कन्फ्यूज होत नाही, आपण तोच रस्ता निवडतो. मग ज्यावेळी तुम्ही एखाद्या वेळेस प्रवास करत असता आणि ज्यावेळी एखादा मोठा चौक येतो जिथं 4 रस्ते असतात, 2 रस्ते असतात, अशा वेळी काय होतं, आपण कुठल्या दिशेला जायचं हे आपल्याला समजत नसतं. तिथं जर बोर्ड असेल, बरोबर, कुठं जाणार आहे ती दिशा दाखवणार बोर्ड असेल तर आपल्याला लगेच समजते. पण तिथं जर बोर्डच नसेल, लिहिलेलंच नसेल तर कसं कळणार, बरोबर. मग रस्ता आपला चुकू शकतो. तसं या मुलीसमोर काय आहे? 2 मुख्य 2 रस्ते आहेत. त्यातला एक रस्ता जो आहे तो यशाकडे जाणार आहे आणि दुसरा रस्ता जाणार आहे तो अपयशाकडे, दुःखाकडे जाणार आहे. पण तिथं कुठंही त्याचा उल्लेख केलेला नाही. पहा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं ती मुलगी म्हणते, दुसरा स्टांजा पहा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. काय म्हणते की मी असा रस्ता निवडू शकते दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो रस्ता मला यशाकडे घेऊन जाईल.
निवडू शकते. म्हणजेच जर निवडला तर यशाकडे एक तर रस्ता घेऊन जाईल, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कनड रोड. पण जर निर्णय चुकला, जर तुमचा डिसिजन चुकला, तर मात्र काय होईल, ट्रॅव्हल डाऊन द डार्कनड रोड. जो अंधकारमय रस्ता जो आहे त्या रस्त्यानं मला प्रवास करावा लागेल, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. जो अतिशय जेच अपयश, दुःख, यातना यांच्याकडे घेऊन जाईल. बघा आता कुणाला दुःख, यातना, अपयश हवं असतं का? नाही. सगळ्यांना मोठं यश पाहिजे आहे, पण निर्णय मात्र तिथं तुम्हाला योग्य घ्यायचा आहे. आता हे दोन रस्ते आहेत, एक जाणार आहे तो यशाकडं, एक जाणार आहे तो अपयशाकडं. यातला कोणता निर्णय, कोणता रस्ता निवडायचा आहे त्याचा निर्णय घ्यायचा आहे. पण आता तिथं एक समस्या आहे की तिथं कुठंही लिहिलेलं नाही आहे की हा रस्ता यशाकडे जातोय, हा रस्ता अपयशाकडे जातोय. म्हणून आता ती मुलगी काय आहे, कन्फ्युजन मध्ये, गोंधळात आहे. आणि इथं तिला देवाची, परमेश्वराची ती प्रार्थना करते की मला योग्य मार्ग दाखव. त्यासाठी तिनं काही प्रार्थना केलेत परमेश्वराला. काय काय केलेत बघा. पहिलं, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. ते म्हणते की हे परमेश्वरा, कृपया तू माझे डोळे काय कर, उघडे ठेव. कृपया तू माझे डोळे उघडे ठेव, दॅट आय माइट क्लिअरली सी. जेणेकरून मला अगदी स्पष्टपणे दिसू शकेल. आता पहा इथं महत्वाचा पॉइंट आहे, क्लिअरली सी. त्याच्यापुढे काय सांगितलेलं नाही, बरोबर. तिला काय स्पष्टपणे पाहायचं आहे, कुठला रस्ता, यशाकडे जाणारा रस्ता, द रोड ऑफ लाईफ. पहा त्यामुळे ती परमेश्वराला म्हणते की माझे डोळे उघडे ठेव, जेणेकरून मला स्पष्टपणे यशाकडे जाणारा मार्ग दिसेल. आता बघा, परमेश्वरानं जर तुमचे डोळे उघडले तर तुम्हाला योग्यच मार्ग दिसणार, योग्य चांगलंच दिसणार. त्यामुळे तिचा विश्वास आहे, म्हणून ती देवाला विनंती करते की देवा माझे डोळे तू उघडे ठेव आणि मला यशाकडे जाणारा मार्ग दाखव. ही पहिली तिनं केलेली प्रार्थना आहे. दुसरी ती प्रार्थना करते, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. हे परमेश्वरा, जे योग्य आहे, जे सत्याची बाजू आहे त्या बाजूला उभं राहण्यास मला मदत कर. हे फार महत्वाचं आहे. आपण नेहमी कुणाची बाजू घेतली पाहिजे, तर जे सत्य आहे, बरोबर, जे योग्य आहे, जे बरोबर आहे, तीच बाजू आपण घेतली पाहिजे. नाहीतर आपला निर्णय चुकू शकतो, आपण आपला विनाश होऊ शकतो. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर पहा, महाभारत सगळ्यांना माहिती आहे. महाभारतामध्ये पांडव आणि कौरव या दोघांच्या मध्ये युद्ध झालं, बरोबर. त्यामध्ये कोणाची बाजू योग्य होती, बरोबर बाजू कोणाची होती, तर पांडवांची. कौरवांची बाजू ही कपटाची होती, अन्यायाची होती. पण तरी सुद्धा त्या बाजूनं पहा, कितीतरी रथी महारथी योद्धे त्या कौरवांच्या बाजूने होते. उदाहरणार्थ पहा, म्हणजेच आपला महारथी कर्ण होता, बरोबर. पितामह भीष्म होते, आचार्य द्रोण होते, बरोबर. त्याचबरोबर असे अनेक काय होते, योद्धे त्या बाजूने होते. पण शेवटी निर्णय काय लागला, ज्यांची बाजू योग्य आहे त्यांचा सत्याचाच विजय झाला, बरोबर. आणि हे सगळे जे रथी महारथी योद्धे होते ते सगळे त्यामध्ये मारले गेले. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, नेहमी बाजू कोणाची घ्यायची, जे सत्य आहे, जे योग्य आहे, जे न्यायाची बाजू आहे त्याच्या बाजूनच आपण उभं राहिलं पाहिजे. त्यानंतर तिसरा महत्वाचा, तिसरा एक काय केलेला आहे, प्रार्थना केलेली आहे. एकूण 4 प्रार्थना त्या मुलीनं केलेल्या आहेत पहा. पहिली, परमेश्वरा माझे डोळे उघडे ठेव, जेणेकरून मला यशाचा मार्ग दिसेल. दुसरी, मला जी बाजू योग्य आहे, न्यायाची आहे, त्या बाजूने उभं राहण्यास मदत कर. तिसरी, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. काय सांगितलेलं आहे, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, म्हणजे माझ्यामध्ये जे चांगले गुण आहेत ते बाहेर येण्यास मदत कर. बघा, जे माझ्यामध्ये जे चांगले गुण आहेत ते बाहेर येण्यास मदत कर. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण, वाईट गुण असतातच. या जगामध्ये कुणीही परिपूर्ण नाही आहे. देव सुद्धा परिपूर्ण नाही, देवामध्ये सुद्धा आपण दोष काढतो, बरोबर. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगले वाईट गुण असणार आहेत. तर आपल्यातले जे काही चांगले गुण आहेत ते जर बाहेर आले तरच आपण काय होणार आहे, चांगला व्यक्ती म्हणून समाजामध्ये म्हणजेच समोर येणार आहे. त्यामुळे आपल्यातले चांगले गुण बाहेर आले पाहिजेत. आता कोणते चांगले गुण, प्रामाणिकपणा असतो,
सत्यनिष्ठा असते, खरं बोलण्याची प्रवृत्ती असते, बरोबर. त्यानंतर कष्टाची आपली परिश्रम करण्याची प्रवृत्ती असते. असे बरेच चांगले गुण आहेत, ते गुण बाहेर आले पाहिजेत. जर समजा तुमच्यामध्ये वाईट गुण असतील, ते जर बाहेर आले तर काय होणार, तुम्ही वाईट व्यक्ती होणार. त्यामुळे त्या मुलीनं देवाला प्रार्थना केली की परमेश्वरा, माझ्यामधले चांगले गुण तेवढेच बाहेर येण्यास मला मदत कर, जेणेकरून मी एक आदर्श चांगला व्यक्ती बनेन. आणि चौथी शेवटची लास्ट अतिशय महत्वाची अशी प्रार्थना आहे, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. काय म्हणते की हे परमेश्वरा मला मदत कर, कशासाठी, से नो, नाही म्हणण्यासाठी. आता कशाला नाही म्हणायचं आहे तिला, व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. ते म्हणते की जेव्हा जेव्हा माझ्या मार्गामध्ये वाटेमध्ये टेम्पटेशन म्हणजेच काय तर वाईट गोष्टींचा मोह मला जेव्हा जेव्हा होईल, तेव्हा त्या वाईट गोष्टींना नाही म्हणण्यास मला मदत कर. बघा, वाईट गोष्टींचा मोह आपल्याला बऱ्याचदा होतच असते, बरोबर. आता तुम्ही वय तुमचं 16 वर्ष आहे, 16-17 वर्षाची मुलं आहात. 16 वर्ष धोक्याचं म्हटलं जातंय. पाय घसरण्याची शक्यता जास्त असते, चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता असते. अनेक आपल्या समोर मोह, वाईट गोष्टींचा मोह होतोय. अनेक विद्यार्थी, अनेक व्यक्तींना ह्या वयातच काय लागू शकतंय, व्यसन लागू शकतं, बरोबर. एखाद्याला दारू पिण्याचा मोह होऊ शकतो, सिगरेट ओढण्याचा मोह होऊ शकतो, तंबाखू खाण्याचा मोह होऊ शकतो, वेगवेगळे जे काही गुटखा वगैरे असे बरेच काय आहेत व्यसन आहेत. समाजामध्ये जर तुम्ही बघितला तर जवळजवळ 90% लोक हे व्यसनीच आहेत, बरोबर. त्यांना ते या मोहाला बळी पडलेले आहेत. तर आपण या मोहाला बळी पडायचं नाही. मग ज्यावेळी तुमच्यासमोर असा मोह होईल तुम्हाला, त्यावेळी त्याला नाही म्हणलं पाहिजे. नाही म्हणणं ही सोपी गोष्ट नाही, लक्षात घ्या, बरोबर. खूप आपल्यामध्ये स्ट्रॉंग आपलं माइंड असावं लागतं, तरच आपण त्याला नाही म्हणू शकतो. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. बघा, ते सांगितलेलं आहे. जर असे विशेषतः इथं व्यसनांच्या बाबतीतच आहे, बरोबर. ज्यावेळी आपण व्यसनांच्या पासून दूर राहील, त्यांना नाही म्हणेन, तेव्हाच काय होईल, आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. तरच काय होईल, मी माझं शरीर आपलं काय करू शकतो, स्वच्छ तंदुरुस्त ठेवू शकतो आणि प्रत्येक दिवस आनंदानं जगू शकतो. म्हणजे आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर या व्यसनांच्या पासून, वाईट गोष्टींच्या पासून दूर राहिलं पाहिजे. अशा प्रकारचे 4 इथं काय केलेले आहेत, अतिशय महत्वाच्या इथं देवाला प्रार्थना केलेल्या आहेत, विनंती केलेली आहे. व्हेन माय टीनएज इयर्स आर ओव्हर. शेवटचा स्टांजा पहा, त्याच्यामध्ये कवी म्हणतो की जेव्हा माझं टीनएज इयर्स, हे किशोरावस्थेतील जी काही वर्ष आहेत ही संपतील, तेव्हा आय नो दॅट आय विल सी. तेव्हा मला माहित आहे की मला स्पष्टपणे काय दिसेल, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. की जे हे मी 13 ते 19 वयामध्ये किशोरावस्थेतील जे जीवन जगलो, हे जीवन माझं अतिशय उत्कृष्ट होतं. अतिशय उत्कृष्ट. कारण आपण या सर्व गोष्टीपासून, मोहापासून, सगळ्यापासून दूर राहणार आहोत. आणि विशेष म्हणजे विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. इथं खूप छान असा एक मेसेज आपल्याला मिळते. की कवी काय म्हणतो की माझं टीनएज इयर जेव्हा संपेल, तेव्हा मला असं दिसेल की माझं जीवन हे टीनएज मधील जीवन अतिशय उत्कृष्ट होतं. कारण विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. कारण हे परमेश्वरा, तू माझ्यासोबत नेहमी या वर्षांमध्ये माझ्या सोबत होतास. बघा, परमेश्वर हा जर आपल्या सोबत असेल, कल्पना करा, तुमचा देव कुठला पण असेल, समजा तुम्ही गणपती मानत असाल, तुम्ही समजा हनुमान मानत असाल, कुठलाही देव, शंकर मानत असाल, महादेव मानत असाल, किंवा समजा म्हसोबा जरी मानत असाल, जर तुमचा देव तुमच्या सोबत असेल, ज्या देवावर श्रद्धा आहे तो देव तुमच्या सोबत असेल, बाजूला तुमच्या असेल, तो इतरांना दिसणार नाही, फक्त तुम्हाला दिसेल. अशा वेळी बघा, परमेश्वर तुमच्या बाजूला असेल तर तुमचं वाईट गोष्ट करण्याचं धाडस तरी होईल का? अजिबात होणार नाही. त्यामुळं एक श्रद्धा, स्वतःवरती श्रद्धा ठेवा, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. आणि अशा प्रकारचं इथं कवीनं काय केलेलं आहे, देवाला प्रार्थना केलेली आहे. आणि आपल्याला एक संदेश दिलाय की जर आपल्याला आपल्याकडून वाईट गोष्टी करायची नसतील तर सोबत परमेश्वर आहे. अशा प्रकारचं
एक विचार आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये ठेवायचा आहे. खूप छान अशी कविता आहे, तुम्हाला समजली असेल असं मी इथं गृहीत धरतो. आणि जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. हां, ते मी एक ट्रायल करालोय त्याच्यावर, म्हणजे डायरेक्ट स्क्रीन शेअरिंगवरनं आपल्याला कुठं गेलं तर ते आप खुद हो सकेंगे इस वीडियो में। भगवान के साथ अपना वीडियो बनाएं और स्टेटस शेयर करें। तुम्हाला पाहिजे असतं तर घ्या.